आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपुष्य अमृत योग म्हणजे काय आणि या दिवशी नक्की काय करावं याची रहस्यमय माहिती आज आपण जाणणार आहोत. मित्रांनो, तुम्ही ज्या देवाची पूजा करताय, तुमचं जे कुलदैवत आहे, कुलदैवताची जी मंत्रशक्ती आणि ती मंत्रशक्तीची साधना करण्याचा दिवस, त्याच्यामध्ये यश प्राप्त करण्याचा दिवस म्हणजे गुरु शिष्य अमृत योग आहे. बघा मित्रांनो, यासाठी माहिती जरूर शेवटपर्यंत पहा, कारण जीवनामध्ये कमावलेली धनसंपत्ती तुमच्या माझ्याबरोबर जात नाही, लक्षात घ्या. परंतु भगवंताची जी भक्ती केली त्या भक्तीचं मिळणारं पुण्य नक्की आपल्याबरोबर जातं. आणि हे भक्तीचं पुण्य मिळवावं तरी कसं, आणि हे मिळवण्याची संधी म्हणजे गुरुपुष्य अमृत योग आहे. धनसंपत्ती मिळवण्याचा दिवस म्हणजे गुरुपुष्य अमृत योग आहे. आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी आम्हाला कमेंट तुमच्या कुलदैवतेच्या नावाने जरूर करा. तर मित्रांनो, मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्य अमृत हा योग तयार होतो. मित्रांनो, हा योग फार महत्त्वाचा आहे, कारण पुष्य नक्षत्रामध्येच आपली लक्ष्मी माता यांची उत्पत्ती झाली. बघा, पुष्य नक्षत्रामध्ये फार महत्त्वाचं आहे धनसंपत्तीसाठी. बघा हा योग आणि आध्यात्मिक शक्तीसाठी. तर मित्रांनो, यामध्ये आपण पाहतो की शनिवार, रविवार, त्याचबरोबर गुरुवार या दिवशी जर पुष्य नक्षत्र आलं, गुरुपुष्य अमृत योग होतो. शनिवारी जर आलं पुष्य नक्षत्र तर शनी पुष्य अमृत योग होतो, आणि रविवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर रवी पुष्य अमृत योग होतो. तर मित्रांनो, हे तिन्ही योग अत्यंत शुभ मानले जातात. तर आता येणारा जो गुरुवार आहे आपला, म्हणजेच 23 एप्रिल 2026, हा जो योग आहे रात्री 8:57 चालू होतोय ते पहाटे 6:17 म्हणजे दिवस उगवायच्या आधीपर्यंत आहे. आणि याच वेळेत आपल्याला भक्तीमध्ये लीन होऊन जायचे. आध्यात्मिक त्या ठिकाणी जी प्रगती आहे ती होण्याचा दिवस आहे पुष्य अमृत योग. बघा, अतिशय महत्त्वाचा. आणि पुष्याचा अर्थ पोषण करणारा, शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा असा होतो. पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदामध्ये या पुष्याला मंगलदायी असं म्हटले. मित्रांनो, हा दिवस इतका महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. 8:57 वेळ आहे गुरुवारची. जे आपण काम हाती घेऊ ना ते काम तुमचं पूर्ण होणार आहे. फक्त दुमत झालं नाही पाहिजे या कामामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पुष्य अमृत योग चालू झाल्यानंतर आपल्या कुलदैवतेचं आपण स्मरण करा. जे तुमची कुलदैवत आहे, आमची आई काळूबाई, आई तुळजाभवानी, तसं तुमचं जे दैवत आहे मल्हारी मार्तंडे, जो देव्हारा तुमच्या घरात आहे, त्या देव्हाराच्या समोर आपण डोळे झाकून संकल्प करायचा. आधी डोळे झाकून बसायचं, ते देवाचं नामस्मरण चालू करायचं. देवाचा जो मंत्र आहे, तुमची रात्र गेली तरी चालेल, लक्षात घ्या. सकाळपर्यंत 1008 वेळा तरी कमी जास्त तो मंत्र आपण त्या ठिकाणी बोलायचा. ती मंत्रशक्ती तुमच्यामध्ये जागृत होण्यासाठी हा दिवस आहे महत्त्वाचा. बघा, अगदी 100% मी या ठिकाणी सांगतो आपल्याला की तुम्हाला ती शक्ती तुमच्यामध्ये येणार आहे, लक्षात घ्या. एक जीवनामध्ये आलेली संधी बघा ह्या गुरुवारची. आणि त्या देवतेचा जप आपण मनापासून करायचा. कुठलंही काम असो या दिवशी शक्य होतं बघा करणं. फक्त एकच काम म्हणजे फक्त विवाहाची तारीख नसती. अशी अनेक कामं या दिवशी आपण करू शकतो आणि आध्यात्मिक शक्ती आपण नक्की मिळू शकतो. बघा, हा दिवस म्हणजे गुरुपुष्य अमृत आहे. तुम्हाला धनसंपत्ती पाहिजे असेल तर सगळ्यात सोपा उपाय या दिवशी कुबेर यंत्र त्या ठिकाणी आपल्या मंदिरात ठेवायचं. कुबेराचा हा मंत्राची साधना करायचं. 1 वर्षाच्या आत तुमच्या घरामध्ये सगळी धनसंपत्ती येईल. बघा, तुमच्या इच्छेप्रमाणे. एवढी ताकद गुरुपुष्य अमृत योगाची. अशा अनेक वस्तू त्या दिवशी आपण घेऊ शकतो. अनेका तुमच्या घरात तुम्हाला मंदिर आणायचं असेल, मूर्ती आणायची असेल, आणि जपमाळ जर आणायची असेल, लक्षात घ्या, जपमाळेची जर सुरुवात करायची असेल तो दिवस फार महत्त्वाचा आहे, गुरुपुष्य अमृत. अशा अनेक तुम्ही कामं करू शकता. ज्या देवाची मंत्र साधना करायची तो दिवस म्हणजे गुरुपुष्य अमृत आहे. या दिवसापासून तुम्ही पुढं करू शकता. घर घेऊ शकता. अशा अनेक कामं आहेत. सोनं घेणं हे सुद्धा शुभ कार्य मानलं जातं. परंतु सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, की सोनं आपण घेऊ शकतो, पण गुरुपुष्य अमृत योगादिवशी सोनं आपण परिधान करू शकत नाही. स्त्रियांनी या दिवशी सोनं परिधान करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचा योग म्हणजे मित्रांनो, गुरुशिवाय ज्ञान नाही. गुरुशिवाय ज्ञान नाही. म्हणून या दिवशी आपण गुरुचं स्मरण करा. गुरु जवळ असेल त्याच्या पायाशी नतमस्तक व्हा. आणि गुरूंनी जे मंत्र दिलेत आपल्याला
त्या मंत्राची साधना जरूर करा, कारण तुमच्या हृदयातून तुमच्या मनातून ते मंत्र कधीच जाणार नाहीत या दिवशी साधना केल्यानंतर, गुरुपुष्य अमृत योगा दिवशी. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र आपलं सांगतं 27 नक्षत्र आहेत आणि या 27 नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र हे फार महत्वाचं आहे. पूजन देवतांनीही त्या नक्षत्राला पूजलंय, इतकं महत्वाचं हे नक्षत्र आणि हा योग त्या ठिकाणी गुरुवारचा आला आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडून, आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरुवारी शनीचं पुष्य नक्षत्र येतं तेव्हा या अमृततुल्य योगाची निर्मिती होती. लक्ष, आध्यात्मिक विकास होतो आपला. हा जो योग आहे शनी आणि गुरु या दोन बलाढ्य ग्रहांच्या युतीनं बनलेला योग आहे बघा. दोन्ही ग्रह साधक आणि उपासक आहेत. आणि गुरु ग्रह हा प्रापंचिक, आपण जीवन जगतो ना, धर्माचं पालन करण्यास आणि कर्तव्यानंतर परमार्थाकडे वळण्यास शिकवतो गुरु आपल्याला. त्यामुळे या दिवशी गुरुची सेवा ही फार महत्वाची. आणि शनिग्रहाच्या बाबतीत म्हटलं तर अत्यंत शिस्तप्रिय ग्रह आहे. तो कर्माचा कारक असतो, प्रत्येक क्षणी तो आपली परीक्षा घेतो. त्यामुळे या योगावरती साधना आणि जप याला फार महत्व आहे या गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी. तर मित्रांनो, गुरुवार येतोय 23 एप्रिल 8:57 संध्याकाळी हा योग चालू होतोय. आणि 8:57 संध्याकाळीच आदिनाया आपल्या मंदिराच्या समोर घरात बस. ज्या देवाची तुम्ही पूजा करता, जो देव तुमच्या ध्यानीमनी तुमचं कुलदैवत, त्याचं स्मरण करायचं आणि जप करायचा. आणि त्या दिवशी तुम्हाला ही शक्ती सगळी मिळणार आहे बघा. फक्त विश्वानं रात गेले तरी चालेल, पण तुम्ही मंत्र साधना करा. लक्ष्मी मातेचे त्या ठिकाणी तुम्ही भक्ती करा. धनसंपत्ती तुमच्या घरात जरूर येईल बघा. कुठल्या ना कुठल्या मार्गानं देव तुम्हाला बुद्धी देतो. जीवनामध्ये तुम्ही आध्यात्मिक प्रवास नक्की पूर्ण करताल. सुंदर अशी माहिती जर आवडली असेल तर आपल्या कुलदेवतेच्या नावानं आम्हाला फक्त एक कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.